नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना होणार बंद. तुमच्यासाठी आजची अतिशय दुःखद बातमी. तर काय आहे ही बातमी? खरोखरच तुमची लाडकी बहीण योजना ही बंद होणार का? याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग बघूयात, खरंच तुमची लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये हे बंद होणार आहेत का? बघा लाडक्या बहिणींनो, मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील एका निवृत्त महिला कर्मचाऱ्याने 7व्या वेतन आयोगानुसार पेन्शन न मिळाल्याने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठाने प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, ही जी बातमी सर्वत्र फिरत आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार, तर या बातमीच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे? हे कारण बघा, आपली जी मुंबई महापालिका आहे, मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील एक निवृत्त महिला कर्मचारी जे आहेत, त्या कर्मचाऱ्याने 7व्या वेतन आयोगानुसार पेन्शन न मिळाल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आणि या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यानच न्यायमूर्ती रवींद्र घुगे साहेब आणि न्यायमूर्ती अभय मंत्री साहेब यांच्या खंडपीठाने प्रशासनाच्या भूमिकेवर एक नाराजी व्यक्त केलेली आहे. आणि याआधी पालिकेने संबंधित कर्मचाऱ्याला 6व्या वेतन आयोगानुसार 30 मे 2026 पर्यंत लाभ देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र 7व्या वेतन आयोगाचा लाभ का देऊ शकत नाही याचे समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्याने न्यायालयाने प्रशासनाला धारेवर धरलं होतं. आणि हेच ते कारण, ही जी बातमी फिरत आहे, हीच ती बातमी जी आहे, याच कारणामुळे सर्वत्र फिरत आहे. नेमकं न्यायमूर्तींनी काय म्हटलेले आहे या प्रकरणावर बघूयात. बघा, पालिकेकडे निधी नसल्याने कारण देत राज्य सरकारकडून पैसे मिळत नसल्याचे सांगण्यात आले. यावर न्यायालयाने लाडकी बहीण योजनेसाठी हजारो कोटींचा खर्च होत असताना पेन्शनसाठी निधी कसा नाही असा सवाल उपस्थित केला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, हे जे प्रकरण आहे, त्या ज्या महिलेने कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती, तिच्या हक्काचे निवृत्ती वेतन तिला मिळावं, 7व्या वेतन आयोगानुसार तिला पेन्शन मिळावी, या संदर्भातून तिनं न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. आणि या याचिकेला उत्तर देतानाच आपल्या जे न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री साहेब यांच्या खंडपीठाने प्रशासनाला सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेचे हजारो कोटी खर्च होत असताना पेन्शनसाठी निधी कसा नाही असा सवाल त्यांनी थेट सरकारवर उपस्थित केलेला आहे. पुढे बघा, यावेळी न्यायालयाने कठोर भूमिका घेत कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे देण्यासाठी गरज पडल्यास पालिकेच्या मालमत्ता विकाव्यात, अगदी आयुक्तांच्या गाड्याही विकाव्या, पण निवृत्ती वेतन थकवू नये अशा शब्दात प्रशासनाला सुनावले. तसेच या प्रकरणी महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी स्वतः प्रतिज्ञापत्र सादर करून स्पष्ट भूमिका मांडावी असे निर्देशही न्यायालयाने देण्यात आले आहेत. बघा बांधवांनो, हे जे बातमी फिरण्याचं कारण आहे, त्याच्या मीडियावरती ही बातमी पसरलेली आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला घाबरण्याचं काही एक कारण नाही. कारण जे त्यांनी फक्त म्हटलेलं आहे त्यावर अजून कृती केलेली नाही. तर तुमची लाडकी बहीण योजना ही अद्याप तरी बंद होणार नाही, किंवा यावर अधिकृत कुठली माहिती समोर आलेली नाही, किंवा शासनानं असा लाडकी बहीण योजना बंदचा कुठलाही जी आर काढलेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही घाबरण्याचं कुठलंच कारण नाही. तुम्हाला इथून पुढे पण लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये हे कायमस्वरूपी मिळणार आहेत. अशा प्रकारे ही जी बातमी मीडियावर फिरत होती की लाडकी बहीण योजना बंद होणार का, तर या बातमीला उत्तर म्हणून हा व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्यासाठी बनवला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आणि लाडकी बहीण योजनेच्या पुढील अपडेटसाठी आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.